निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। मग जगाच्या बदलाची गती मोजण्याचा संबंध इन्फॉर्मेशनच्या दुप्पट होण्याशी आहे। आधी इन्फॉर्मेशन दुप्पट व्हायला हजारो वर्ष लागायची, मग शेकडो वर्ष लागायची। आता जगाच्या बदलाची गतीच म्हणजे इन्फॉर्मेशन दुप्पट होण्याची गती ही 2 वर्षावर येऊन ठेपली। 2 वर्षामध्ये आत्ता असलेली इन्फॉर्मेशन जी काय आहे ती दुप्पट होत आहे। याचं जर एखादं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर तुमच्या खिशात ठेवलेला मोबाईल, त्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर आहे, त्या प्ले स्टोअरमध्ये ॲप असतात। एक ॲप जर तुम्ही उघडली तर त्या ॲपमध्ये किती माहिती असते, तर प्रचंड सारा डेटा आणि त्या सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का अशा किती ॲप रोज येत असतील? 24 तासामध्ये अशा किती ॲप येत असतील प्ले स्टोअरमध्ये? तर सध्याचा जो काही तो आकडा आहे तो 3,500 ते 4,000 पर्यंत नवीन ॲप येतात 24 तासामध्ये। बरं, त्यातल्या शिक्षणावरच्या किती असतील? तर किमान 400 ते 500 हा शिक्षणाशी संबंधित आहेत। अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन एकत्र येत आहे आणि त्या इन्फॉर्मेशन वाढत आहे। यावर जगाच्या बदलाची गती मोजली जाते। मग प्रश्न असा निर्माण होतो की जगाच्या बदलाची जी गती आहे त्या गतीसोबत आमची शिक्षण व्यवस्था पण मॅच होते का, किंवा आमची मुलं पण मॅच होणार आहेत का? तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडे युवल नोआ हरारी काय सांगतोय भविष्याच्या जगासंदर्भात ते समजून घ्यावं लागेल। तर युवल नोआ हरारी ज्या तत्ववेत्याचं नाव मी तुमच्या समोर सांगितलंय, जगद्विख्यात तत्ववेत्ता आहे। मूळ त्याचं इस्रायल आहे आणि पूर्ण जग त्याला स्वीकारतंय। त्यांनी जे काही तत्व मांडतोय त्या अनुषंगाने त्याने वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिलीत। त्यातलं एक पुस्तक त्याचं आहे होमोडियस, जे खूप प्रसिद्ध झालंय। दुसरं एक त्याचं पुस्तक सेपियन्स नावाचं आहे। आणि तिसरं पुस्तक त्याने लिहिलंय 21व्या शतकातील 21 आवश्यक गोष्टी। म्हणजे 21व्या शतकासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी आवश्यक असणार आहेत त्या 21 गोष्टींची यादी त्याने दिलेली आहे। मित्रांनो, याचं जे होमोडियस नावाचं पुस्तक आहे त्याचं सबटायटल त्यांनी खूप सुंदर दिलंय आणि ते आश्चर्यचकित करणारं पण आहे। ते सबटायटल त्यांनी असं दिलेलं आहे, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फ्युचर, भविष्याचा इतिहास। आता बघा मित्रांनो, आपल्याला इतिहासाचा इतिहास पण माहीत नाही आणि तो भविष्याचा इतिहास सांगतोय। तर तो असं म्हणतोय की पुढच्या 150-200 वर्षामध्ये जे काही घडणार आहे ते मी यामध्ये लिहिलेलं आहे आणि जी गोष्ट घडणार आहे ती मी आधीच लिहून ठेवली म्हणून ती इतिहास आहे। आणि मग तो इतिहास कशाचा आहे, तर भविष्याचा इतिहास आहे। त्याचं ते पुस्तक खूप फेमस झालं, त्यामध्ये त्यांनी मांडलेल्या कन्सेप्ट खूप फेमस झाल्या आणि त्या कन्सेप्टचा परिणाम असा झाला की त्याला जगभरातनं बोलावणं आलं आणि जगभरात ते व्याख्यानं द्यायला गेलाय। असंच एकदा तो व्याख्यान द्यायला गेला कॅलिफोर्निया इथे आणि कॅलिफोर्नियामध्ये तो व्याख्यान द्यायला लागला। त्या व्याख्यानामध्ये त्यांनी त्या पुस्तकातली एक कन्सेप्ट मांडली, ती कन्सेप्ट आहे युजफुल आणि युजलेस। परत एकदा रिपीट करतोय, युजफुल आणि युजलेस ही कन्सेप्ट त्यांनी मांडली। तो असं म्हणतोय युवल नोआ हरारी की जगामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा 2 वर्ग अस्तित्वात आले। त्यातला एक वर्ग होता कामगार वर्ग आणि दुसरा होता भांडवलदार वर्ग। असे 2 वर्ग अस्तित्वात आले आणि हे 2 वर्ग आत्तापर्यंत सतत कार्यरत राहिले, कामगार आणि भांडवलदार। मग इथे बसलेले तुम्ही पण कुठल्या तरी वर्गात असणार, भांडवलदार की कामगार? अर्थातच आपण सगळे कामगार वर्गात आहोत। जर एखादं कोणी छोटेफार काही व्याजाने पैसे वाटत असेल तर स्वतःला भांडवलदार समजण्याचा काही अर्थ नाही, आपण सगळे कामगार कॅटेगरीमध्ये जाऊ। मग हे 2 वर्ग अस्तित्वात आले। युवल नोआ हरारी असं म्हणतो की जेव्हा संगणक क्रांती परमोच्च स्थानी जाणार आहे तेव्हा नव्याने 2 वर्ग अस्तित्वात येणार आहेत। पण त्यासाठी संगणक क्रांती परमोच्च स्थानी जाणे म्हणजे काय हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल। तर मित्रांनो, डीप लर्निंग, मशीन लर्निंग अशा कन्सेप्ट आलेल्या आहेत आणि तिसरी कन्सेप्ट आता आलेली आहे ती म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, तर कृत्रिम बुद्धिमत्ता। मग ही काय प्रकार आहे? तर मित्रांनो, आता सध्या याच्यामध्ये 2 व्हर्जन दिसतात। पहिलं आता सध्या जे कार्यरत व्हर्जन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं त्याला वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात आणि स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ घातलंय। तर युवल असा म्हणतोय की स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा येईल तेव्हा संगणक क्रांती ही परमोच्च स्थानी गेलेली असेल। मग वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि स्ट्रॉंग म्हणजे काय याचं काय भाकीत आहे ते थोडंसं आपण समजून घेऊयात। मित्रांनो, वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्या उदाहरणातून ते समजायला सोपं जाईल। बघा, तुम्ही वेगवेगळे सोशल मीडिया वापरत असणार, फेसबुक वापरत असणार, व्हॉट्सअप वापरत असणार, यूट्यूब पण तुम्ही बघत असणार। सोबतच मित्रांनो, तुम्ही वेगवेगळे खरेदी करण्याचे जे ॲप आहेत, ऑनलाईन जे काही पर्चेसिंगचे ॲप आहेत ते पण तुम्ही वापरत असणार। त्यामध्ये मग ॲमेझॉन असेल, त्यामध्ये फ्लिपकार्ट असेल, असे विविध ॲप तुम्ही वापरत असणार। एखादा किस्सा तुमच्यासोबत असा घडला असणार की ॲमेझॉनवर तुम्हाला काहीतरी खरेदी करायची, मग तुम्ही ॲमेझॉनवर ती गोष्ट खरेदी करण्यासाठी शोधायला लागले। ते शोधत असताना स्क्रोलिंग करत करत पुढे गेले आणि तुम्हाला असं दिसलं की एखादं घड्याळ तिथे तुम्हाला दिसलं। ते घड्याळ काही तुम्हाला घ्यायचं नव्हतं पण बघण्याची इच्छा झाली आणि तुम्ही ते घड्याळ ओपन केलं आणि बघितलं आणि मग त्यामध्ये त्याचे फीचर्स
आले, ते कुठल्या कंपनीचं आहे, काय आहे, त्याचा लुक काय आहे, वेगवेगळ्या अँगलने तो कसा दिसतो, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. आणि तुम्ही तिथनं लेफ्ट झालेत, कारण ते घड्याळ काही तुम्हाला घ्यायचं नव्हतं. जी काही वस्तू तुम्हाला घ्यायची ती तुम्ही घेतली आणि आता ॲमेझॉनचं जे काही ॲप आहे ते क्लोज केलं आणि तुम्ही बाहेर पडले. आता थोड्या वेळाने तुम्ही फेसबुकला जाणार आणि फेसबुकला गेल्यानंतर कदाचित तुमच्यासोबत असं होईल की जे काही घड्याळ तुम्ही ॲमेझॉनला बघितलं होतं काही वेळापूर्वी, ते घड्याळ तुम्हाला परत दाखवलं जाईल. आणि फक्त दाखवलं जाणार नाही तर त्याच्या खाली त्याचं काय किती डिस्काउंट मिळतं ते पण सांगितलं जाईल. मग तुम्ही परत फेसबुकवरनं ते घड्याळ, अरे याच्यावर तर खूप छान डिस्काउंट दिसते, परत क्लिक करणार, परत ते ओपन होणार आणि परत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल कुठला तरी टायमर लावलेला आहे, पण तरी पण तुमची घड्याळ घेण्याची काही इच्छा झालेली नसेल. मग तुम्ही परत बाहेर पडणार. थोड्या वेळाने तुम्ही यूट्यूबला गेले, कदाचित दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेली तरी पण, आणि यूट्यूबला गेल्यानंतर मध्येच जाहिरात आली आणि ती जाहिरात कशाची होती? जे घड्याळ तुम्ही आधी ॲमेझॉनला पाहिलं होतं, नंतर ते फेसबुकला पाहिलं होतं आणि आता यूट्यूबला गेल्यानंतर पण ते घड्याळ दाखवलं गेलं आणि आता आणखी छान ऑफर पण दाखवल्या गेली आणि हे पण सांगितलं गेलं की तिची टाईम लिमिट काय ऑफरची. आणि मग तुम्हाला परत वाटलं यार छान तर घड्याळ दिसते, मग परत तुम्ही त्याच्यावर क्लिक केले, ते बघितलं आणि तुम्हाला असं वाटलं तर घेऊन टाकायला पाहिजे आणि तुम्ही ते घेतलं. असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर समजून घेण्याची गरज आहे की हे तुमच्यासोबत जो काही घडवणार आहे तो कोण आहे. तर तुमच्यासोबत ही जी काही प्रक्रिया घडवली त्या घडवणाऱ्याला वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात.